हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. सवलताच रेसिपी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. हे बघा, मी आज गावी आमच्या आंब्याच्या झाडाखाली आलेली आहे आणि हा मी छोटासा ब्लॉग तयार करत आहे. हा बघा, जरूर बघा. हे बघा, मी ह्या शकाट्याने आम्ही ह्या काठीला इकडे शकाटा म्हणतो. ह्या शकाट्याने बघा आंबे पाडलेले आहे. हे बघा किती आंबे पडलेले आहेत. हा आंबा असा पाडायला लागलेला आहे म्हणून काढून पिकत टाकायचे आहेत आम्हाला. हे आंबे खूप झाड आहेत आमच्याकडे. आता हे बघा, त्या झाडाचे आत्ताच पाडून झाले. हे बघा, हे बघा. आता बादली भरून आम्ही घरात पिकत टाकणार आहे. हे बघा, आमचा गावचा परिसर बघा किती छान आहे. हे बघा, इकडे आमची आंब्याची झाडं आहेत. हे बघा, ही पोरगी ना आंब्यासाठी पळते बघा. इले लब्बड पोरगी हे बघा, ही आणि ही माझ्या नाती आहेत, मामाच्या हे घरी बघा, आलेल्या मी आहेत आम्ही सुट्टीला. दोघी आम्ही आजीच्या नाती आहोत बघा. सारखे आंबे पाहिजे म्हणतात. आम्ही नाही म्हणत, आजी काय पण सांगते तुम्हाला. आपल्या आजीचे लवकर फॉलोअर सॉरी सबस्क्रायबर्स करून टाका राहू. आजी लय मेहनत करते. सॉरी गाईज, हा जरा व्हिडिओ थोडा लेटच झाला पण टाकला आता आम्ही. आणि याचा विशेष महत्त्व म्हणजे की हा असाच ब्लॉग बनवायचा होता. आणि आजी आमची रेसिपीचं बनवते पण हा रेसिपीचा नाही आहे. हा ब्लॉग म्हणजे आम्हाला सहज बनवायचा होता, त्याच्यामुळं आम्ही हाच ब्लॉग बनवला आहे. तर तुम्ही गावचा बघू परिसर शकता. आमचा दाखवण्यासाठी. हां, जुन्नर तालुक्यातलं वाटखळगाव. चलो आपण आगे बढ़ने चलते हम. हे कर, आपलं चाफ्याचं झाड दाखव ना गं, किती छान फुले आलेले आहे बघ. चाफा चाफा चाफ्याचं झाड. दाखवते चाफ्याचं फुल. हे बघा, तुम्ही बघू शकताय बघा, इथं आमची इथं फुलं आलेली आहेत भरपूर. खाली पण किती फुलं पडलेली आहेत हे बघा. बघा किती खाली फुलं पडलेली आहेत. इकडं आमचं वॉशरूम, इकडं आमची टाकी आहे कपडे धुवायची, इथं आजी आमची कपडे धुते बाळाची. हे बघा, इथं आमचं मंदिर, इथून खाली आमचं सगळं शेत आहेत. आणि बघा, आजी ते आम्ही सगळं पुढे जातोय, बघू शकता तुम्ही. हे कांद्याचं वावर होतं हे आमचं. आता कांदा काढून झालेले आणि आता बघा आमची आजी आता दुसऱ्या झाडाचे आंबे पाडायला घेऊन. आता आम्ही हे आंबे घेऊन घरी जाऊन मग पिकत घालणार. तुम्ही बघा तर आम्ही कशी पिकत घालतो. तुमच्या कशी पिकत घालतात तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. शेअर आणि फॉलो लाईक करायला विसरू नका. हे बघा, ही पोरगी ना बादली घेऊन फिरते बघा आंबे खाण्यासाठी. बघा ही पोरगी, आणि ही पोरगी सारखी मोबाईल बघा अशी बघा जांभ्या कशी देते झोपेतून उठल्या. हे बघा आमचे आंबे. चला, हे आमचे तो गोठ आहे, इथं मम्मी आणि आजी बसलेले आहेत. हे बघा आमचं घर, हे इथं मंदिर आहे, इथं आमची 2 बैल आहेत, इथं भांडी घासायचं आहे. हा आमचा ट्रॅक्टर, इथं आमचं घर. आज मी दाखवत आता. चला पुढं जाऊ आपण. हे पण आमचं शेत वावर आहे. आता बघा, इथं आमचं हे मोठं झाड आहे, इथं आम्ही आता आंबे तोडायला आलो होते बघा. हे बघा, येऊशी पोरगी इथून एवढं चालले तर लगेच दमली आणि बसले बघा. काय का नसते मागं लागले. हे बघ, हे आंबे दाखव. हे बघा बघा, हे दुसरा हा हापूस आंबा आहे. दुसऱ्या आंब्याचे इथे आंबे, कारण की पहिल्या झाडाचे तुम्हाला जास्त म्हणजे आंबे दिसले नाही तर कारण की ते कोण म्हणजे ऊन येत होतं त्याच्यामुळं. इकडे तुम्ही बघू शकता किती आंबे आहेत.
आम्ही त्या दिवशीच काढलेले आणि थोडेसे कमी राहिले आमच्या आता. आता बघा आमची आजी कशी तोडते. आजी माझ्या डोक्यात नका घालू. हे बघा 2 आंबे पडलेत खाली. हे बघा तुम्हाला दाखवते मी. हे बघा हा कोणता आजी आंबा? हा हापूस आंबा आहे बघा. आजीने आमचे 2, 3, 4 आणि हा 5वा आंबा बघा. ए पोरी तू काय बसली जर आंबे टाक जर. काय करते भाऊ आपण. आता हा पुढचा ब्लॉग आहे. हा म्हणजे ह्याच दिवशीच आहे पण थोडा कट झाला तो ब्लॉग. आता आपण आंब्याची बादली घेऊन जाऊया वरच्या वावरात. म्हणजे तिथंच आहे पण आम्ही खालून पडतो रस्त्यावरून. चला एवढी जड बादली बघा. बघा बघा. लाईक आणि सबस्क्राईब करून जावा विसरू नका. इथं आणि आता आंब्याची बादली. ही पोरगी येते, आजी येते. हे बघा आम्ही किती आंबे काढले. तर कसले हे आजी कसले आंबे ते हापूस आंबे आणि कैऱ्या काढलेले आम्ही. आता इथूनच काढलेले पण खाली तो काही ह्या रस्त्यावर आम्ही इथून काढत होतो. दिसलं तुम्हाला? हे बघा बघू शकता तुम्ही. आणि आता ह्या वावर आलेला आम्ही. यावरती ना डोंगरावर खूप माकडं येतात आमच्या इथं. मेंढरा शेळ्या भरपूर असतात. इथं हत्ती गवत पण आहे आमच्या इथं गुरांचं. आजी काय करता तुम्ही? दिसलं का तुम्हाला? कारण की या उन्हामुळे ना दिसत नाही, त्याच्यामुळे ना क्लिअर जरा येणार नाही. सॉरी गाईज. ह्या पोरगी काय ना काय ती करत असते. सरदार तिसऱ्या आंब्याखाली चालले सरदार ऐकलं काय? तिसऱ्या हे बघा असं उन्हामध्ये आपल्याला डोक्याला बांधून अंगामध्ये असे शर्ट घालावं लागतात. म्हणजे आपले कपडे खराब होत नाहीत. हे बघा भरपूर अशा मिरच्या आलेल्या आहेत. हे बघा पुढं 2-3 माणसं आमच्याकडे मिरच्या तोडायला आहेत. हे बघा इकडं आंब्याला आंबे आलेले आहेत. बटनाच्या मोबाईल सुविधा गोपीत जेवढं आहे ना तेवढं ऐका ना शांत येऊ का शांत येऊ. चलो मगच म्हणत होतं इकडे ये असे बसते. 2-3 झाड आंब्याची तोडायची राहिली. नीट करणार आहे आवाज नाही. लोणचं पाहिजे तुला थोडं काम बघ. निघायचं बघा आंब टाईम झालाय. तू आपली जा म्हणजे वाघाचे पंजे निघायचं बघायचं निघायचं. आता लय दिवस झाले बाद झाले. मी मारेल मी नाही काय कुठं चालले मिरच्या खराब? हे बघा आता ह्या पिशव्या भरलेली बैलगाडीतून आम्ही घरी घेऊन जात आहोत आणि तिथून आम्ही ह्या मिरच्या मार्केटमध्ये घेऊन जाणार आहे. हा ब्लॉग आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा.